नमस्कार, मी पंजाब डक. त्याच्यानंतर मराठवाड्याकडं बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा ते 30च्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे. पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून ह्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. ज्या भागात आणखीन थोडेफार गावं वंचित राहायचे असतील, आज देखील त्या भागात पाऊस पडल्यानंतर तुमच्या देखील पेरण्या होतील. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात. विदर्भ, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये आज देखील वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार. कुठं उडे नाले वाहतील, कुठं रिमझिम पडेल, कुठं पेंडवालता पडेल, पण पाऊस पडणार आणि सगळ्या शेतकऱ्याला जीवदान ठरणार आहे. हे म्हणजे 30 जूनपर्यंत असाच विदर्भात 6 आणि 5 11 जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. सगळीकडे एकदम पडणार नाही. आज या जिल्ह्यात, उद्या त्या जिल्ह्यात, आज या गावात, उद्या त्या गावात, असं करत करत 30 तारखेपर्यंत, 30 जूनपर्यंत विदर्भाच्या 11 जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. त्यांचे देखील पेरणी लागणार आहे. पण विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र तुमच्याकडे चांगला पाऊस पडणार आहे, धो पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर सगळ्यात खास करून परत एकदा मुंबईकरांना एकदा सांगू इच्छितो, मुंबईच्या जनतेला, पुण्याच्या जनतेला, इकडं अहिल्यानगर, उत्तर महाराष्ट्र, त्र्यंबकेश्वर, नाशिक, त्यांना सांगू इच्छितो की मुंबईकडे काय होणार आहे की 1 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान मुंबईकडे माझा तरी अंदाज आहे त्या 7 ते 8 दिवसामध्ये 1000 मिलीमीटर पेक्षा वर पाऊस पडेल. मध्ये किती 1000 मिलीमीटरच्या वरीमध्ये 1100-1200 मिलीमीटर पाऊस 1 जुलै ते 7 जुलैच्या दरम्यान मुंबईमध्ये, म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये जवळपास 1000 ते 1100 मिलीमीटर पाऊस पडेल. काही ठिकाणी काही दिवशी 150 मिलीमीटर पडेल, काही दिवशी 180 पडेल, कुठं 100 मिलीमीटर पडेल एका दिवशी. असं करत 7 दिवसामध्ये इतका पाऊस पडणार आहे. म्हणून मुंबईकरांनी म्हणजे त्या 8 दिवसामध्ये सतर्क राहावे, माझी ही विनंती आहे. ज्या ठिकाणी तुंबतं पाणी, ज्या ठिकाणी साचतं, त्या ठिकाणी सगळ्यात काळजी घेण्याचं. सगळ्यात याच्यानंतर तुम्हाला काय केलं जाईल, पुन्हा आणखीन 1 तारखेला तुम्हाला आणखीन एक मेसेज दिला जाईल आणि कोणत्या टायमाला पाऊस येईल त्याचा सगळा डिटेल दिला जाईल.